धन्यवाद संगीता. संगीताने ह्या गाण्यातनं आपल्या सगळ्यांना अगदी भक्ती रंगामध्ये रंगवून टाकलं आहे. आता ह्या भक्तीचा आपण विषय काढला आहे आणि आपल्या ह्या गाण्यात पाहिलं की सद्गुरूंनी आपल्याला देवाची ओळख करून दिली. मग प्रश्न असा पडतो की आपल्याला त्यांनी दैववादी व्हायला सांगितलं आहे का? तो मुळीच नाही. उलट पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं म्हणून घाबरलेल्या माणसाला सद्गुरूंनी आधार दिला आणि त्याच्यासमोर एक क्रांतिकारक विचार मांडला. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझा अधिकार थोर आहे आणि तो अधिकार इतका थोर आहे की तू तुझ्या विचारांनी तुझं नशीब घडवू शकतोस. तू चांगलं कर्म केलंस की तुला चांगलं फळ मिळणारच. तू चांगले विचार केले की तुला चांगलं फळ मिळणारच असा कॉन्फिडन्स, असा विश्वास आपल्याला दिला. थोडक्यात म्हणजे काय, सद्गुरूंनी आपल्याला स्वतःविषयी शुभचिंतन करायला शिकवलं. तर हाच क्रांतिकारक विचार शब्दबद्ध केलाय श्री सुरेश गोसावी यांनी आणि आज आपल्या पुढे स्वरबद्ध करणार आहे योगिता भातखंडे आणि किशोर साळुंके. तूच तुझ्या रे जीवनाचा आहे संशिल्पकार. मानवा थोर तुझा अधिकार. मानवा थोर तुझा अधिकार. तूच तुझ्या रे जीवनाचा आहेस शिल्पकार. मानवा थोर तुझा अधिकार. मानवा थोर तुझा जसे विचार तसे जीवन नशीब घडवी विचारातून. जसे विचार तसेच जीवन नशीब घडवी विचारातून. बनवून आपुले जीवन सुंदर देई जगा आधार. मानवा थोर तुझा अधिकार. मानवा थोर तुझा अधिकार. शुभ चिंतावे शुभ इच्छावे. वचनी आपुल्या शुभ बोलावे. शुभ चिंतावे शुभ इच्छावे. वचनी आपुल्या शुभ बोलावे. शुभ कर्मांच्या सामर्थ्याने दे जीवना आकार. मानवा थोर तुझा अधिकार. मानवा थोर तुझा अधिकार. स्वर्ग
शहाणपण हाची सत्यनारायण जग हे आहे नित्य नूतन शहाणपण हाची सत्यनारायण जग हे आहे नित्य नूतन माणुसकीने वाग माणसा करी ऐसा व्यवहार मानवा थोर तुझा अधिकार मानवा थोर तुझा अधिकार तूच तुझ्या रे जीवन